एकदा ब्रह्मगिरी पर्वतावरती भीषण दुष्काळ पडला होता, म्हणून महर्षी गौतम व त्यांच्या पत्नी अहिल्या यांनी तपश्चर्या करून वरुण देवांना प्रसन्न केले व त्यांच्याकडून पाण्याचा एक असा खड्डा मिळवला की ज्या खड्ड्यामधील पाणी कधीच आटणार नाही. म्हणून बाकीच्या ऋषींना गौतम ऋषींचा हेवा वाटू लागला. म्हणून बाकीच्या ऋषींनी गणपतींची आराधना करून गणपती बाप्पाला गायीचे रूप घेण्यास सांगितले व ती गाय गौतम ऋषींच्या शेतात नेऊन सोडली. तिला शेतातून हाकलवण्यासाठी गौतम ऋषींनी फक्त गवताच्या एका काडीचा वार त्या गायीवर केला व ती गाय तिथेच मृत पावली. गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी महर्षी गौतम यांनी गंगेकडे विनंती केली की तिने पृथ्वीवर प्रकट व्हावे. परंतु गंगेने महर्षी गौतम यांच्याकडे एक अट ठेवली की जर त्या जागी साक्षात महादेव निवास करत असतील तरच मी त्या जागी प्रकट होईल. त्याकरिता महर्षी गौतम यांनी महादेवांची तपश्चर्या केली. महर्षी गौतम यांच्यावरती प्रसन्न होऊन महादेवांनी त्या जागी शिवलिंग स्वरूपात निवास केले व गंगेला गोदावरी नदीच्या स्वरूपात तेथे प्रकट केले. म्हणूनच गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे की जेथे ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही शिवलिंग स्वरूपात निवास करतात. त्र्यंबकेश्वर म्हणजेच 3 स्वामींची शक्ती म्हणून या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले. हर हर महादेव.